जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे पोलीस भरतीविषयी कोणती पुस्तक वापरायची, पोलीस भरतीविषयी कोणती पुस्तक वापरायची ह्याविषयी पूर्ण लिस्ट सांगणार आहे. जे पुस्तक वापरून मी भरती झालो, ज्यामुळे मला 90+ मार्क पडले लेखीला, त्याविषयी सांगणार आहे मी. ज्या पुस्तकांचा वापर करून तुम्ही चांगले मार्क्स पाडू शकता. मी कोणत्याही पुस्तकाची जाहिरात वगैरे करत नाही. मी जे पुस्तक स्वतः यूज केले त्याविषयी मी माहिती सांगणार आहे. तर मी मराठीसाठी बाळासाहेब शिंदे यांचं व्याकरणासाठी पुस्तक वापरलं होतं. ते पुस्तक मी पूर्ण पाठ केलं, त्यासाठी मी लेक्चर पण घेतलेली. ते पुस्तक मी पूर्ण तोंड पाठ केल्यामुळे त्याचा फायदा असा झाला की माझा व्याकरणाचा एकही प्रश्न चुकला नाही पोलीस भरतीला. असं तुम्ही जर ते पुस्तक जर यूज केलं तर 100% तुमचा व्याकरणाचा एक पण प्रश्न चुकणार नाही, त्याच्या बाहेर प्रश्न जात पण नाही. त्यानंतर बुद्धिमत्तेसाठी तुम्ही फास्ट ट्रॅक मॅथ्सचं पुस्तक यूज करू शकता. ते फास्ट ट्रॅक बुद्धिमत्तेचं पुस्तकचा फायदा काय होतोय, तर ते पूर्ण प्रश्न जे पोलीस भरतीसाठी MPSC साठी पडतात ते प्रश्न ते पूर्ण त्या पुस्तकामध्ये कव्हर होतात. ते पुस्तक जर तुम्ही यूज केलं तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. आजकाल पोलीस भरती MPSC लेवलला गेली, त्यामुळे MPSC लेवलचे बुद्धिमत्तेचे प्रश्न 100% मुंबई सारख्या ठिकाणी पडतातच. त्यामुळे ते फास्ट ट्रॅकचं पुस्तक बुद्धिमत्तेसाठी यूज करा. त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे जीके साठी तुम्ही नोबेल पब्लिकेशनचं पुस्तक यूज करू शकता. ते नोबेल पब्लिकेशनच्या पुस्तकाच्या बाहेर एक पण प्रश्न जात नाही जीकेचा. मग तुम्ही करंट अफेअरसाठी तुम्ही बाहेर कोणतंही पुस्तक घेऊ शकता. करंट अफेअरसाठी तुम्ही ऑनलाईन पण बघू शकता. पण जीकेसाठी तुम्ही ते नोबेल पब्लिकेशनचं पुस्तक वापरा. नोबेल पब्लिकेशनच्या पुस्तकाच्या बाहेर एक पण प्रश्न जात नाही. त्यामध्ये सगळं कव्हर करण्यात आलेलं आहे. आजकाल पोलीस भरती ठोकयापुरती मर्यादित नाही राहिली. त्यामुळे सिलेबस थोडा वास्ट झाल्यामुळे प्रॉब्लेम असा झाला की लोकांचं ठोका वाचून कव्हर होत नाही. त्यामुळे नोबेल पब्लिकेशनचं तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर तुम्हाला मी सांगणार आहे गणितासाठी तुम्ही कोकिळा पब्लिकेशन, मी स्वतः कोकिळा पब्लिकेशनचं पुस्तक यूज केलंय. मी कोणाची जाहिरात करत नाही, मी स्वतः यूज केल्यामुळे सांगतोय. त्यामध्ये कसं आहे तर बेसिक पासून अप लेवल पर्यंत, बेसिक मॅथ पासून तुम्ही अप लेवल पर्यंत तुम्ही त्याचा अनालिसिस करू शकता. सुरुवातीपासून ज्यांचं गणित एकदम कच्चं आहे त्यांनी तर 100% ते पुस्तक यूज करावं. सुरुवातीला एकदम 0 स्टेप पासून ते अप स्टेप पर्यंत त्या पुस्तकाची व्हॅल्यू जाते. त्यानंतर सुरुवातीला तुम्ही छोटी गणितं एकदम पाडे वगैरे, तिथून मग तुम्ही अप असे हार्ड लेवलच्या गणितापर्यंत तुम्ही जाणार आहे. त्यामुळे ते पुस्तक 100% यूज करा. हे पुस्तक जर तुम्ही सगळे यूज केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट नाही आला तर बोला. मला 90+ मार्क होते लेखीला. एकही प्रश्न माझा चुकला नव्हता. काही प्रश्न सिली मिस्टेकमुळे चुकले तर तुम्हाला मी पुस्तकांची लिंक देईल मी खाली. आणि मी तुम्हाला जे पुस्तक सांगितलेत ते 100% यूज करा. त्याच्यापेक्षा अजून एक्स्ट्रा काही पुस्तकं असतील तर मी तुम्हाला ह्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याविषयी अपडेट सांगेन. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्याला फॉर्म भरलाय हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कोणत्या जिल्ह्याला फॉर्म भरला असेल त्या जिल्ह्याच्या ग्राउंडची माहिती मी व्हिडिओ बनवले त्याविषयी, ते लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली. जय हिंद.